मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरोधात झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद खामगावात उमटले आहेत। भीम आर्मीने दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे मार्गदर्शक आहेत। मात्र मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे बाबासाहेबांबद्दल करण्यात आलेले अपमानास्पद वक्तव्य आणि त्यांच्या प्रतिमेचे दहन केल्याच्या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचे तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात उमटले। या घटनेच्या निषेधार्थ भीम आर्मी संघटनेच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या अनिल मिश्रा यांचा फोटो तसेच मनुस्मृतीच्या प्रती जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। परिसरात जोरदार घोषणाबाजी करत संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हा प्रकार केवळ महापुरुषाचा अपमान नसून भारतीय संविधानावर थेट हल्ला आहे। दोषींवर तातडीने भारतीय दंड संहिता, अॅट्रॉसिटी कायदा आणि देशद्रोहाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे गरजेचे असून प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या आंदोलनामुळे खामगावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते।